Hello, welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 11, organ and organ system, standard 8, video number 3. In this video we learn about blood. रक्त या द्रव ऊतीबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. आपणा सर्वांना माहिती आहे की आपलं रक्त हे तांबड्या रंगाचं म्हणजेच लाल रंगाचं असते. ओके. ब्लड इज ए रेड कलर्ड फ्लूइड मटेरियल. इट इज फ्लूइड कनेक्टिंग टिश्यू. द ऑक्सिजनेटेड ब्लड इज डीप रेड कलर्ड, salty in taste, and its pH is 7.4. Blood is composed of mainly two components, plasma and blood cells. ओके. रक्त या द्रव ऊतीबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. तर रक्त ही द्रव ऊती आहे आणि जे ऑक्सिजनेटेड ब्लड असतं, ज्या रक्तामध्ये ऑक्सिजन असतं आहे, तो डीप रेड कलरचा असतो. आणि याची जी चव असते ती खारट असते आणि रक्ताचा जो pH असतो आहे तर तो 7.4 असतो, म्हणजे अल्कलाइन असते. ब्लड इज कंपोज्ड ऑफ मेनली टू कंपोनंट्स. रक्त हे दोन घटकांपासून बनलेलं असतं. एक असतो प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स. ओके. प्लाझ्मा म्हणजे रक्तद्रव आणि ज्या ब्लड सेल्स असतात, 3 प्रकारच्या ब्लड सेल्स आहेत. रेड ब्लड सेल, व्हाईट ब्लड सेल्स अँड प्लेटलेट्स. ओके. तर मित्रांनो, आपण प्लाझ्मा म्हणजे काय याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. प्लाझ्मा इज अ पेल येलो, clear and slightly alkaline fluid. It contains 90 to 92% water, 6 to 8% protein, and 1 to 2% inorganic salts and other components. म्हणजे रक्तरस जो आहे, ज्याला रक्तद्रव म्हणतो आपण, प्लाझ्मा हा फिक्कट पिवळ्या रंगाचा असते आणि अल्कलाइन असते. यामध्ये 90 ते 92% पाणी, 6 ते 8% प्रोटीन, 1 ते 2% इनऑर्गॅनिक सॉल्ट्स आणि इतर घटक असतात. ओके. त्यानंतर दुसरा जो घटक असतो तो आहे अल्ब्युमिन. ओके. अल्ब्युमिन डिस्ट्रीब्यूट द वॉटर ऑल ओव्हर द बॉडी. त्यानंतर तिसरा जो घटक असतो यामध्ये प्लाझ्मामध्ये, ग्लोब्युलिन प्रोटेक्शन करत आहे. त्यानंतर फायब्रिनोजिन्स आहे. ओके. फायब्रिनोजिन्स अँड प्रोथ्रोम्बिन हेल्प इन ब्लड क्लॉटिंग प्रोसेस. इनऑर्गॅनिक आयन्स, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम कंट्रोल द फंक्शन ऑफ मसल्स अँड नर्व्स. म्हणजे हे जे इनऑर्गॅनिक आयन्स असतात, कॅल्शियम, सोडियम आणि पोटॅशियम, हे आपले मसल्स आणि नर्वस सेल्सचं जे कार्य आहे त्यांच्यावर नियंत्रण असते आहे. तर प्लाझ्माचे आपण या ठिकाणी 4 घटक पाहिलेले आहे. ओके. त्यानंतर अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन्स, फायब्रोनोजिन, प्रोथ्रोम्बिन. ओके. वी लर्न अबाउट व्हॉट इज मीन बाय प्लाझ्मा. ओके. त्यानंतर आपण ब्लड सेल्सबद्दल अभ्यास करणार आहोत. तर रेड ब्लड सेल्स म्हणजेच RBC ज्यांना म्हणतो आपण, ह्या स्मॉल सर्क्युलर न्यूक्लिएटेड असतात. ओके. याच्यामध्ये न्यूक्लियस नसते आहे. दिस सेल्स अपियर रेड ड्यू टू हिमोग्लोबिन. म्हणजेच ह्या तांबड्या रक्ताच्या का असतात, तर बिकॉज ऑफ हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनमुळं RBC ज्या असतात, रेड ब्लड सेल्स, त्यांना लाल रंग असतो आहे. ओके. ऑक्सिजन डिझॉल्व इन ब्लड ड्यू टू हिमोग्लोबिन. 50 to 60 lakh RBCs आर प्रेझेंट इन इच क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. ओके. एका घन मिलीमीटरमध्ये, एक घन मिलीमीटरमध्ये 50 ते 60 लाख RBCs असतात. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. एक घन मिलीमीटरमध्ये म्हणजेच 1 cubic millimeter of blood contain 50 to 60 lakh RBCs. Okay, and these RBCs are produced in red bone marrow and live for about 100 to 127 डेज. म्हणजे यांचं जे लाईफ असते या RBCचं 100 ते 127 दिवस असतात आणि ह्या RBCs रेड बोन मॅरोमध्ये तयार होतात. ओके. तर आपण या ठिकाणी RBCs बद्दल पाहिलेलं आहे. दुसरं आहे व्हाईट ब्लड सेल्स किंवा WBCs ज्यांना म्हणतो. दीज आर लार्ज न्यूक्लिएटेड अँड कलरलेस
सेल्स, कलर नसतोय त्यांना, म्हणून त्यांना कलरलेस सेल्स और व्हाईट ब्लड सेल्स म्हणतो आहे. 5,000 ते 10,000 WBCs, 5,000 to 10,000 WBCs आर प्रेझेंट पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. म्हणजे एका क्युबिक मिलीमीटरमध्ये, एक घन मिलीमीटरमध्ये 5,000 ते 10,000 पांढऱ्या रक्तपेशी असतात. देर आर 5 टाइप्स ऑफ WBCs आर प्रेझेंट. WBCचे 5 प्रकार होतात. बेसोफिल्स, इसोनोफिल्स, न्यूट्रोफिल्स, मोनोसाइट्स अँड लिम्फोसाइट्स. दीज आर द 5 टाइप्स ऑफ WBCs are present in our blood cells. WBCs are produced in red bone marrow. ज्या पद्धतीनं RBC ह्या रेड बोन मॅरोमध्ये तयार होतात, WBCs are also produced in red bone marrow. WBC act as soldier in our body. आपल्या शरीराचे सैन्यपेशी म्हणून पांढऱ्या रक्तपेशींना म्हणतात, कारण ते सैनिकासारखं जे आपल्या शरीरावर जर काही बॅक्टेरिया असेल, यांचा जर अटॅक होत असेल, तर त्यांना ते परतून लावण्यासाठी आपल्या साठी ते कार्य करत असतात. दे प्रोटेक्ट अस फ्रॉम द मायक्रोबायल डिसीज. दीज सेल्स अटॅक पॅथोजन्स एंटरिंग अवर बॉडी. दे प्रोटेक्ट अस फ्रॉम द मायक्रोबायल डिसीजेस. सूक्ष्मजीवांपासून होणाऱ्या रोगांपासून आपला तो बचाव करतात, आणि म्हणूनच त्यांना सैन्यपेशी किंवा सोल्जर सेल्स असं सुद्धा म्हटलं जाते. म्हणजेच आपल्या शरीराच्या सैन्यपेशी कोण आहेत? WBC. WBCs आर मीन्स व्हाईट ब्लड सेल्स ॲक्ट ॲज सोल्जर्स सेल्स इन अवर बॉडी. त्यानंतर तिसऱ्या ज्या रक्तपेशी आहेत त्या आहेत प्लेटलेट्स. दीज आर एक्स्ट्रीमली स्मॉल अँड डिस्क शेप. 2.5 to 4 lakh प्लेटलेट्स आर प्रेझेंट पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. म्हणजे एका घन मिलीमीटरमध्ये रक्तामध्ये 2.5 ते 4 लाख प्लेटलेट्स असतात. मग याचं फंक्शन काय कार्य आहे प्लेटलेट्सचं? प्लेटलेट्स पार्टिसिपेट इन ब्लड क्लॉटिंग प्रोसेसेस. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, ब्लड इज कंपोज्ड ऑफ मेनली 2 कंपोनंट्स, प्लाझ्मा अँड ब्लड सेल्स. प्लाझ्मा इज ए पेल येलो क्लिअर स्लाइटली अल्कलाइन फ्लुइड. ओके, हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्याच पद्धतीनं या प्लाझ्मामध्ये अल्ब्युमिन असतं आहे, ग्लोब्युलिन, फायब्रोनोजिन आणि प्रोथ्राम्बिन असतं आहे. त्याच पद्धतीनं इनऑर्गॅनिक आयन्स, कॅल्शियम, सोडियम आणि पोटॅशियम्स असतात, की जे आपल्या जे शरीर आहे, आपल्या शरीराचं जे मसल्स आणि नर्व सेलचं जे कार्य असते त्याला नियंत्रित करते आहे. आणि ब्लड सेल्स ज्या आहेत त्या 3 प्रकारच्या असतात: रेड ब्लड सेल्स, व्हाईट ब्लड सेल्स अँड functions. We learn here about red blood cells, white blood cells, and platelets and their functions. Okay. त्यानंतर functions of blood पाहू आपण. मग या रक्ताचं कार्य काय आहे आपल्या शरीरासाठी ते सुद्धा आपण बघूया. फंक्शन ऑफ ब्लड. ब्लड ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस हे महत्त्वाचं कार्य आहे. ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. ऑक्सिजन इज कॅरीड व्हाया ब्लड फ्रॉम लंग्स टू सेल्स. कुठून? आपल्या फुफ्फुसापासून पेशीपर्यंत हे ऑक्सिजन पुरवण्यासाठी कार्य जे असते ते ब्लड करते आहे. अँड कार्बन डायऑक्साईड फ्रॉम टिश्यूज टू लंग्स. आणि त्यातून तयार होणाऱ्या, या प्रक्रियांमधून तयार होणारा जो कार्बन डायऑक्साईड असतो तो या ऊतींपासून आपल्या फुफ्फुसापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपलं रक्त करत असते. दुसरं आहे ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रियंट्स. पहिलं पाहिलं आपण रक्ताचं कार्य. ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस म्हणजे ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड. ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रियंट्स. सिंपल न्यूट्रियंट लाईक ग्लुकोज, अमिनो ॲसिड, फॅटी ॲसिड्स आर टेकन अप बाय द ब्लड फ्रॉम wall of alimentary canal and transported to each cell in the body. Then third is transport of waste materials. Nitrogenous waste like ammonia, urea, creatinine are released by tissues into blood which carries those to kidney for excretion. म्हणजे वेस्ट मटेरियल जे आपल्या शरीरामध्ये तयार होत आहे, नायट्रोजनस जे मटेरियल्स असतं आपल्या मूत्रामध्ये तयार होणारं, अमोनिया, युरिया, क्रिएटानाइन आर रिलीज बाय द टिश्यूज इनटू ब्लड व्हिच कॅरीज दोज टू किडनी फॉर एक्सक्रीशन. आणि म्हणून किडनीकडे ते याचा करिता एक्सक्रीशनसाठी या प्रोसेससाठी पाठवलं जातं. त्यानंतर प्रोटेक्शन आहे. रक्त हे प्रोटेक्शन म्हणून कार्य करत आहे. अँटीबॉडीज आर प्रोड्यूस इन द ब्लड अँड दे प्रोटेक्ट द बॉडी फ्रॉम मायक्रोब्स अँड हार्मफुल पार्टिकल्स.
transport of enzymes and hormones. Blood transport the enzymes and hormones from the site of their production to the site of their action. Okay, त्यानंतर आहे thermoregulation. Okay, a body temperature is maintained कॉन्स्टंट ॲट 37 डिग्री सेल्सिअस. हे लक्षात घ्यायचं आहे. आपलं बॉडी टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस असते आहे नॉर्मल बॉडी टेम्परेचर. तर याला नियंत्रित करण्यासाठी थर्मो रेग्युलेशन ज्याला म्हणतो आपण, या उष्णतेचं नियंत्रण करण्यासाठी आपल्या बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी जवळपास 37 डिग्री सेल्सिअस राहण्यासाठी व्हॅसोडिलेशन अँड व्हॅसोकन्स्ट्रिक्शन ह्या प्रोसेसद्वारे आपल्या शरीराचं तापमान हे नियंत्रित होत असते आणि हे कार्य रक्तामार्फत होते आहे. त्यानंतर पाहू आपण 7 फंक्शन आहे. मेंटेनिंग द बॅलन्स ऑफ मिनरल्स लाईक सोडियम पोटॅशियम इन द बॉडी. इफ ब्लिडिंग ऑकर ॲट द इंजुरी, प्लेटलेट्स अँड प्रोटीन्स कॉल्ड फायब्रोनोजिन ऑफ द ब्लड फॉर्म ए क्लॉट अँड सील द इंजुरी. जर आपल्याला जखम झाली आणि त्यातून रक्तस्राव होत असेल तर फायब्रोजिन नावाचं जे प्रोटीन असते आपल्या रक्तामधलं ते त्या ठिकाणी क्लॉट तयार करून ती जखम जी आहे भरण्याचं काम करत असते. ओके, तर अशा पद्धतीनं आपण फंक्शन ऑफ ब्लड पाहिलेलं आहे. देर आर मेनी फंक्शन्स लाईक ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस, ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रियन्स, ट्रान्सपोर्ट ऑफ वेस्ट मटेरियल, प्रोटेक्शन, ट्रान्सपोर्ट ऑफ एन्झाइम्स अँड हार्मोन्स, thermoregulation, maintaining the balance of minerals like potassium and sodium, and when a bleeding occur at the injury, it form a clot and seal the injury. These are the functions of blood. तर हे आपण या ठिकाणी पाहिलं. त्यानंतर ह्युमन ब्लड ग्रुप आपल्याला माहिती आहे. मानवाच्या रक्ताचे रक्तगट किती होतात ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. देर आर 4 टाइप्स ऑफ ब्लड ग्रुप. 4 प्रकारचे रक्तगट आहे. त्या पहिला जो रक्तगट आहे 4 प्रकारचा, ए, बी, ए बी आणि ओ. किती प्रकारचे रक्तगट आहे? 4 प्रकारचे रक्तगट आहे. आपण बघूया. ए, त्यानंतर बी, ए बी आणि ओ रक्तगट आहे. 4 रक्तगट आहे मुख्यतः. Depending upon the protein like antigens and antibodies, different blood groups are formed. Okay, there are 4 main groups of human blood. म्हणजे आपल्या मानवी रक्ताचे 4 रक्तगट आहे, ए, बी, ए बी आणि ओ. ओके, beside there are 2 types of RH negative and RH positive of each of the 4 group. Thus in all 8 blood groups are फॉर्म. म्हणजे आपण RH रिसस जो ग्रुप असतो आहे रक्तामध्ये त्यावरून आपण आयदर हा ग्रुप जो आहे RH निगेटिव्ह आहे की RH पॉझिटिव्ह आहे यावरून 8 रक्तगट होतील. जसं ARH पॉझिटिव्ह, ARH निगेटिव्ह, BRH पॉझिटिव्ह, BRH निगेटिव्ह, ABRH पॉझिटिव्ह अँड ABRH निगेटिव्ह, ORH positive and ORH negative. How many blood groups are there now? There are 8 blood group. 4 मेन ग्रुप आहे आणि RH यानुसार निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह नुसार 8 ब्लड ग्रुप तयार होतात. ओके, तर हे ब्लड ग्रुप आपल्याला हे माहिती आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी बघू ब्लड डोनेशन. रक्तदान ज्याला म्हणतो आपण, श्रेष्ठ दान रक्तदान असतो. इफ a person meet an accident, bleeding occurs through wound. Many times blood transfusion is necessary during the surgical operation. Similarly, blood is transfused in case of patients of anemia, thalassemia, cancer too. Blood transfusion is carried out to compensate the blood shortage in body. This is called blood transfusion. Blood donation. ओके, रक्तदान करत असताना एखादा ॲक्सिडेंट होतो आहे आणि ॲक्सिडेंटमध्ये जर रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाला, जखम झाली किंवा त्या व्यक्तीला कॅन्सर असेल, ॲनिमिया आहे, थॅलेसमियाचे पेशंट्स असतील तर अशा पेशंटला रक्ताची गरज असते आणि अशा व्यक्तीला रक्त त्याच्या शरीरात पोहोचवणे, ट्रान्सफ्यूज करणे आहे. तर रक्ताची कमी भरून निघण्याचा जो काही प्रक्रिया असते त्याला आपण ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणतो किंवा ब्लड डोनेशन आपण करतो अशा पेशंटला. ओके, त्यानंतर आपण या ठिकाणी बघूया फ्रॉम वेअर द ब्लड इज सप्लाइड
फॉर ब्लड ट्रान्सफ्युजन. मग ब्लड ट्रान्सफ्यूज करत असताना, ब्लड डोनेट करत असताना कुठे ते आपल्याला मिळू शकते? त्यासाठी ब्लड बँक्स असतात. ब्लड इज कलेक्टेड इन ब्लड बँक बाय स्पेसिफिक मेथड फ्रॉम द हेल्दी पर्सन्स अँड सप्लाइड टू द नीडफुल पर्सन. इफ the collected blood is not to be used immediately, it can be stored for some days in refrigerator. जेव्हाच्या तेव्हा जर आपण रक्तदान केलं आणि जर ते गरजू व्यक्तीला नाही पोहोचलं तर असं जे रक्त असते ते रेफ्रिजरेटरमध्ये काही दिवसासाठी ठेवता येत आहे. मग ब्लड डोनर कोण असतो? रक्तदाता कोण असतो? तर पर्सन हू डोनेट द ब्लड इज रेफर्ड ॲज ब्लड डोनर. जो व्यक्ती रक्तदान करतो आहे त्याला ब्लड डोनर म्हणतात. आणि ब्लड रिसिपियंट म्हणजे काय? तर जो व्यक्ती रक्त घेतो त्याला ब्लड रेसिपियंट असं म्हटल्या जाते आहे. पर्सन ऑफ ओ ब्लड ग्रुप कॅन डोनेट द ब्लड टू द पर्सन हॅव्हिंग एनी अदर ब्लड ग्रुप व्हेअर ॲज द पर्सन विथ AB म्हणजे ओ जो रक्तगट असतो तो सर्वयोग्य दाता आहे. त्याला युनिव्हर्सल डोनर म्हटलं जाते. ओ रक्तगटाला काय म्हटलं जाते? युनिव्हर्सल डोनर. युनिव्हर्सल डोनर म्हणजे कोणत्याही रक्तगटाला तो रक्त देऊ शकतो. त्यानंतर AB रक्तगट जो असतो हा युनिव्हर्सल ॲक्सेप्टर आहे. ओके, युनिव्हर्सल ॲक्सेप्टर आहे. म्हणजे AB रक्तगटाला सर्व रक्तगटाचं रक्त चालतं. Aचं पण चालतं आहे, Bचंही चालते आहे, ABचंही चालते आहे आणि Oचं पण चालते आहे. म्हणजे हा युनिव्हर्सल डोनर आहे आणि हा युनिव्हर्सल ॲक्सेप्टर आहे. हे सुद्धा आपण या ठिकाणी बघतो आहे. युनिव्हर्सल रेसिपियंट अँड युनिव्हर्सल डोनर. O is the universal donor and AB is the universal recipient. तर रक्तगटामध्ये आपण या ठिकाणी पाहिलं आहे मुख्यतः 4 रक्तगट आहे, A, B, AB आणि O. RH फॅक्टरनुसार जर आपण रक्तगटाचं वर्गीकरण केलं तर 8 रक्तगट होतात आणि O रक्तगट जो असतो तो त्या व्यक्तीचं रक्त सर्व रक्तगटाच्या व्यक्तीला चालू शकतं आहे. ओके, आणि म्हणूनच ओ रक्तगटाला युनिव्हर्सल डोनर म्हणतात, सर्व योग्य दाता. आणि AB रक्तगट असा आहे, AB रक्तगटाला सर्व रक्तगटाचं रक्त चालतं आहे आणि म्हणून त्याला AB सर्व योग्य ग्राही ज्याला म्हटलं जातं. कारण AB रक्तगट हा युनिव्हर्सल रेसिपियंट आहे. रेसिपियंट आहे तो ग्राहक आहे, त्याला सर्व रक्तगटाचं रक्त चालतं आहे. तर आपण ब्लड डोनेशन करत असताना तर आपण या ठिकाणी काय काळजी घेतली पाहिजे ते सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. ब्लड ग्रुप आर हेरिडिटरी अँड डिपेंड्स अपॉन द जीन्स इनहेरिटेड फ्रॉम पॅरेंट. रक्तगट जो असतो हा हेरिडिटरी असतो. ओके, अनुवांशिक याच्यानुसार असतो. म्हणजे आई वडिलांचा जो रक्तगट असतो तोच त्यांच्या मुलांमध्ये जात असतो जनरली. ब्लड ट्रान्सफ्युजन इज परफॉर्म ओनली आफ्टर द ब्लड ग्रुप मॅचिंग. म्हणजे रक्तदानच करत असताना कोणत्याही व्यक्तीला कोणाचेही रक्त दिल्या जात नाही. त्यासाठी ब्लड ग्रुप जे आहे, आपण जे 4 ब्लड ग्रुप पाहिलेले आहे मुख्यतः A, B, AB आणि O, हे रक्तगट सुरुवातीला मॅचिंग करावं लागतं की त्या व्यक्तीचा रक्तगट, देणाऱ्या व्यक्तीचा रक्तगट म्हणजे डोनरचा आणि रिसिपियंटचा जो रक्तगट असतो तो सारखाच असला पाहिजे आहे. ओके, मॅच झालेला पाहिजे आहे. इफ इट इज डन विदाऊट मॅचिंग इट मे बी प्रूव्ह टू फॅटल. जर तो कोणत्याही पद्धतीचं मॅचिंग न करता जर त्याला दिलं गेलं तर त्याचा मृत्यू होऊ शकतो, धोकादायक ठरू शकतो. पर्सन हू डोनेट द ब्लड मे बी रिसिपियंट इन फ्युचर. ओके, ब्लड डोनेशन विदाउट एनी एक्सपेक्टेशन इज ऑलवेज लाईफ सेविंग. आपण पण रक्तदानासाठी सदैव तयार असलं पाहिजे. ब्लड इज रिक्वायर्ड इन व्हेरियस सिच्युएशन्स लाईक ॲक्सिडेंट, ब्लिडिंग, parturition, surgical operations, etc. Blood donated by healthy person is used to save the life of needful person. Hence, blood donation is considered as the best donation. हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे आहे आणि म्हणून आपण जवळच्या ब्लड बँकमध्ये जाऊन आपण माहिती घेतली पाहिजे आहे. त्यानंतर ब्लड प्रेशर बद्दल आपण माहिती बघूया. ब्लड डोनेशन नंतर रक्तदाब म्हणजे काय?
blood is continuously kept flowing through blood vessel due to contraction and relaxation of हार्ट. आपण पाहिलेलं आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये की कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द हार्टमुळं जे आपलं हार्टचं जे कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन होते आणि त्यामुळे रक्ताचा प्रवाह जो असतो सातत्यानं वाहत असतो ब्लड व्हेसल्समधून. ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट प्रेशर इज एक्झर्टेड ऑन द वॉल ऑफ द आर्टरीज अँड इट इज कॉल्ड ॲज ब्लड प्रेशर. म्हणजे कॉन्ट्रॅक्शनमुळं आकुंचन पावल्यामुळं काय होतं आहे की या आर्टरीजच्या धमन्यांच्या ज्या भिंती असतात त्यांच्यावर जे प्रेशर येतं त्यालाच ब्लड प्रेशर असं म्हणतात. प्रॉपर ब्लड प्रेशर इज नेसेसरी टू सप्लाय द ब्लड इन ऑल पार्ट ऑफ द बॉडी. म्हणजे आपल्या शरीराचं योग्य ब्लड प्रेशर जर असेल, रक्तदाब जर बरोबर असेल तर त्यामुळे रक्तपुरवठा जो असतो शरीराला योग्य पद्धतीनं होत असतो. प्रेशर रेकॉर्डेड ड्युरिंग द कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट इज कॉल्ड सिस्टोलिक प्रेशर अँड दॅट वन रेकॉर्डेड ड्युरिंग रिलॅक्सेशन इज कॉल्ड डिस्टोलिक pressure. Blood pressure of healthy person is about 120 to 80 mm. 120 to 80 mm. 120 to 80. ओके, हा नॉर्मल आहे. हेल्दी पर्सनचा जो ब्लड प्रेशर असतो, हेल्दी पर्सनचा ब्लड प्रेशर असतो आहे 120 by 80 mm to 139 by 89 mm of Hg. It is measured with the help of sphygmomanometer. स्पिग्मोमॅनोमीटर आपण या ठिकाणी बघू शकतो आहे. स्पिग्मोमॅनोमीटर. With the help of sphygmomanometer, doctor measured the blood pressure of the एनी पर्सन. ओके, आणि हेल्दी पर्सनचं जे BP असते, BP शॉर्ट फॉर्ममध्ये आपण त्याला म्हणतो ब्लड प्रेशर, हे 120 by 80 mm of Hg. ओके, या ठिकाणी आपण बघतो आहे हायपर टेन्शन ज्या म्हणतो आपण त्याला, हाय ब्लड प्रेशर म्हणजे हायपर टेन्शन. हाय ब्लड प्रेशर दॅट इज नॉर्मल इज रेफर्ड ॲज हायपर टेन्शन इन आर्टरीज ऑफ द पर्सन. विथ हायपर टेन्शन unnecessary tension develop, heart need to perform more function than the normal condition in case of hypertension. Both systolic and systolic pressures are high in hypertension. या ठिकाणी आपण बघू शकतो आहे नॉर्मल जे ब्लड प्रेशर असतो आहे, सिस्टोलिक आहे 90 to 119 mm, त्यानंतर डिस्टोलिक आहे 60 to 79 mm. ओके, प्रायमरी हायपरटेन्शन आहे 120 ते 139 mm, डिस्टोलिक आहे 80 to 89, हायपरटेन्शन स्टेज 1 140 ते 159 mm आणि हायपरटेन्शन स्टेज दुसरी आहे 160 पेक्षा जास्त. ओके, 160 mm. ओके, आणि डिस्टोलिक आहे बिलो अबो 100. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी बघतो आहे सिस्टोलिक आणि डिस्टोलिक ब्लड प्रेशर. त्यासाठी आपण नेहमी आपलं जे आपल्यावर येणारा जो ताण असतो तो आपला कमी केला पाहिजे. ऑलवेज रिमेंबरमध्ये आपण अभ्यासू शकतो ब्लड प्रोडक्शन ऑकर्स कंटिन्युअसली इन अवर बॉडी. रक्ताची जी निर्मिती असते आपल्या शरीरामध्ये ती सातत्यानं सतत सुरू असते. अबाउट 350 ml ऑफ ब्लड इज कलेक्टेड फ्रॉम पर्सन ड्युरिंग डोनेशन अँड अवर बॉडी रेस्टोर द फ्लूइड पार्ट ऑफ विदिन 24 hours. म्हणजे जेव्हा रक्तदान करणारी व्यक्ती असते त्या रक्तदान करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरातील 350 मिली ब्लड काढल्या जाते. ओके, डोनेशन करत असताना, आणि हे 350 मिली जे ब्लड आहे हे 24 तासामध्ये ते भरून काढतात. ओके, प्रेग्नंट अँड ब्रेस्ट फिडिंग वुमेन कॅनॉट डोनेट द ब्लड. जी स्त्री प्रेग्नंट असतं, जिच्या शरीरामध्ये बाळ असते पोटामध्ये, किंवा जी दूध पाजणारी स्त्री असते बाळाला, तर अशी स्त्री ब्लड डोनेशन करू शकत नाही. देर इज नो ट्रबल ड्युरिंग ऑर आफ्टर द ब्लड डोनेशन. आणि रक्तदान करत असताना कोणताही त्रास होत नसतो. 1 ऑक्टोबर हे लक्षात घ्यायची आहे तारीख. 1 ऑक्टोबर इज ऑब्झर्व्ड ॲज नॅशनल व्हॉलंटरी ब्लड डोनेशन डे. ओके, हेल्दी पर्सन ऑफ एज मोर दॅन 18 years कॅन डोनेट द ब्लड फॉर 3 to 4 times a year. म्हणजे जी निरोगी व्यक्ती असेल, ज्याचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असेल,
ती रक्तदान करू शकते. वर्षातून 3 ते 4 वेळा म्हणजे जवळपास 3 महिन्याच्या अंतराने ती रक्तदान करू शकते. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, तर हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे आहे. त्यानंतर आणखी काही महत्त्वाची माहिती आहे. A-B-O ब्लड ग्रुप वेर डिस्कवर्ड बाय कार्ल लॅडस्टीनर. ओके, हू डिस्कवर्ड ब्लड ग्रुप A-B आणि O जे ब्लड ग्रुप आहे हे डॉक्टर कार्ल लॅडस्टीनर यांनी इन 1900 इसवी सन त्यांनी या वर्षी त्या 3 रक्तगटाचा शोध लावलेला आहे. ही ओन द नोबेल प्राइज इन 1930 फॉर दिस डिस्कवरी. ओके, आणि या शोधासाठी त्यांना 1930 सालचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. ब्लड ग्रुप AB वॉज डिस्कवर्ड बाय डिकॅस्टेलो अँड स्टर्ली इन 1902. तर AB जो ब्लड ग्रुप आहे तो डिकॅस्टेलो आणि स्टर्ली यांनी 1902ला शोध लावला आहे. अशा पद्धतीनं हे जे 4ही महत्त्वाचे जे ब्लड ग्रुप आहेत A-B-O आणि AB, तर महत्त्वाचं जे श्रेय आहे ते डॉक्टर कार्ल लॅडस्टीनर यांना जात आहे, ब्लड ग्रुपच्या शोधाचं आहे. ओके, तर हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. व्हॉट इज मीन बाय हिमॅटॉलॉजी? ए ब्रँच ऑफ मेडिकल सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ ब्लड, हिमॅटोपिटिक ऑर्गन्स अँड ब्लड डिसीजेस. ओके, म्हणजेच काय करतो आपण? हिमॅटॉलॉजी म्हणजे रक्तशास्त्र ज्याला म्हणतो आपण. ए ब्रँच ऑफ मेडिकल सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ ब्लड, हिमॅटोपोटिक ऑर्गन्स and blood diseases is called hematology. Research, diagnosis and remedies of blood diseases is also performed in this branch. म्हणजे रक्ताबद्दलचे जे रोग असेल, त्याची माहिती असेल, अवयवाबद्दलची, याचं संशोधन आणि उपचार या हिमॅटॉलॉजीमध्ये केला जातो. ओके, तर हा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. परत आपण एखाद्या क्लिनिकमध्ये जाऊन BP ॲपरेटसबद्दल, स्पिग्मो मॅनोमीटरबद्दल आपण अभ्यास करू शकतो. या ठिकाणी या स्पिग्मो मॅनोमीटर याला BP ॲपरेटस असं सुद्धा म्हटले जाते. यामध्ये हा पारा असतो मर्क्युरी. या मर्क्युरीच्या द्वारे आपण किती Hg आहे, 120 आणि 80 आहे की आणखी किती आहे, यावरून आपण एखाद्या व्यक्तीचं ब्लड प्रेशर मोजू शकतो. तर मित्रांनो, यामध्ये आपण ब्लड डोनेशन, ब्लड ग्रुप, BP ब्लड डोनेशन, ह्युमन ब्लड ग्रुपबद्दल, ओके, आणि रक्त आणि रक्ताचं कार्य आणि रक्ताच्या रचनेबद्दलचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे. आपणाला हा व्हिडिओ आवडला असल्यास आमचं चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा, जेणेकरून त्यांच्या अभ्यासाला मदत होऊ शकेल. ओके.